नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सध्या देण्यामध्ये आली आहे। बघा, खबर महाराष्ट्राची आली आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख आता जारी करण्यामध्ये आली। हो शेतकरी बांधवांनो, मागे काही दिवसांमध्ये तुम्हाला नमोचा 8वा हप्ता भेटला। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव बातम्या ऐकत होते की 2 हप्ते एकत्र येणार। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता टोटल 4,000 रुपये येणार। बघा, अशा बातम्या आल्या होत्या, परंतु सरकारच्या माध्यमातून फक्त नमोचा 8वा हप्ताच वितरित झाला आणि शेतकऱ्याला मिळाला। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी मिळणार? बघा, त्याची तारीख आता डायरेक्ट स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून तारीख आता जाहीर करण्यामध्ये आली। हो शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आता 9वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार। मग 8वा हप्ता का जमा झाला नव्हता याचे उत्तर देखील तुम्हाला व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळणार। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे तारीख। कोणत्या तारखेला नमोचा हप्ता जमा या ठिकाणी होणार आणि काय म्हणले आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, चला तर मग पाहून घेऊया। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, महाराष्ट्र राज्यामधील तमाम शेतकरी बांधवांसाठी आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सरकारने दिली। मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्त्यासोबतच बघा मोठा निर्णय या ठिकाणी सरकारने जाहीर केला। बघा, निधी वितरणाची या ठिकाणी अधिकृत तारीख या ठिकाणी सरकारने सांगितली। नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्याला भेटला। 9व्या हप्त्याची तारीख या ठिकाणी सरकारने जारी करून सांगितलं। बघा, या योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी या ठिकाणी 18 जिल्ह्यांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, सरकारने 2 टप्पे 9व्या हप्त्यासाठी या ठिकाणी केले आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, 18 जिल्हे या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे। बघा, 18 जिल्ह्यामध्ये आज लाभ मिळणार आणि पुढील आठवड्यामध्ये पुन्हा 18 जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार। त्यामुळे यादी अत्यंत महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो। या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही चेक करून घ्या। जर तुमच्या बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं या यादीमध्ये तुमच्या गावाचं नाव आलं तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार। आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे अमरावती जिल्हा आणि धाराशिव जिल्हा बघा यांचा समावेश सरकारने पहिल्या टप्प्यामधील यादीमध्ये केला आहे। येथील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून शेतकऱ्यांसाठी हा मोठा आर्थिक दिलासा आता ठरत आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, याच 18 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार। हो शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची बातमी सरकारने दिली। राज्य सरकारने पारदर्शकता बघा स्पष्टपणे सांगितलं आहे, पारदर्शकतेवर भर देते। बघा, यावेळी जिल्ह्यांच्या यादीमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर बघा या जिल्ह्यांना प्राधान्य दिले आहे। ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण आहे त्यांच्या मोबाईलवर आज थोड्याच वेळाने हप्ता जमा झाल्याचे संदेश यायला सुरुवात होईल, अशी अधिकृत माहिती डायरेक्ट प्रशासनाच्या माध्यमातून आता जारी करण्यामध्ये आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हा निधी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हस्तांतर DBTद्वारे पाठविले जाणार असून यामध्ये जळगाव, नंदुरबार आणि या ठिकाणी नांदेड या जिल्ह्यामध्ये लाखो शेतकऱ्यांचा समावेश आहे। बँक खात्यामध्ये जमा होणारी ही रक्कम शेतकऱ्याला शेती कामासाठी अत्यंत उपयुक्त आता ठरणार असून वितरणाचे आदेश सध्या बँकांना या ठिकाणी देण्यामध्ये आले आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की बघा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने स्पष्टपणे सांगितलं बँक कागदपत्रे आणि EKYC अपडेट असणं गरजेचं आहे। तुमची EKYC करून घ्या शेतकरी बांधवांनो। जर EKYC नसेल, बघा पहिल्या यादीमध्ये सरकारने सांगितलेले जिल्हे त्यामध्ये बीड जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा बघा आता या ठिकाणी बीड, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची नावे या ठिकाणी सांगण्यामध्ये आली आहे। या भागामधील शेतकऱ्याला आज थोड्याच वेळामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार।
हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सध्या निर्णय घेण्यामध्ये आला. आता बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे गेल्या कित्येक दिवसापासून सोशल मीडियावर कोणत्याही अफवा या ठिकाणी पसरत आहे. अफवांना बळी पडू नका. आपलं चॅनल तुम्हाला अधिकृत अशी माहिती सांगत आहे. बघा यादीनुसार या ठिकाणी हप्ता जमा होणार. आता बघा यादीमध्ये अकोला, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यामधील पात्र अर्जांची बघा फेरपडताळणी पूर्ण झाली असून या भागामधील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याची तयारी पूर्ण झाली आहे, असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, सरकारने या ठिकाणी काही निकष देखील घातले आहे. बघा निकषांचे पालन करणाऱ्या खऱ्या शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी यादी मोठी या ठिकाणी सुधारणा या ठिकाणी केली आहे. बघा यादी सुधारणा सरकारने केली. या नव्या यादीमुळे बघा नागपूर, भंडारा आणि गोंदिया बघा या भागामधील शेतकऱ्यांना देखील लाभ मिळणार. बघा येथील सर्व पात्र लाभार्थ्यांना आज या ठिकाणी लाभ मिळणार. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं. बघा नवव्या हप्त्याचे वाटप आता सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून पात्र शेतकरी बांधवांना निधी मिळणार असं सांगण्यामध्ये आलं. प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला असून यादीमध्ये शेवटी गडचिरोली, चंद्रपूर आणि हिंगोली बघा या जिल्ह्यांचा समावेश करण्यामध्ये आला आहे. येथील शेतकरी बांधवांनी आपले बँक स्टेटस तपासावे, कारण निधी हस्तांतरणाचे काम आता अंतिम टप्प्यामध्ये आले असून कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी डायरेक्ट महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सध्या देण्यामध्ये येत आहे. बघा तांत्रिक कारणामुळे ज्यांचे मागील हप्ते रखडले होते त्यांच्या त्रुटी दुरुस्त करून त्यांना एकत्रित लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निधी थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याने कोणतेही बघा या ठिकाणी अर्ज करण्याची गरज या ठिकाणी नाही. कोणताच अर्ज करायचा नाही, कोठेही अर्ज करायचा नाही. ही महत्त्वपूर्ण वितरण आज थोड्याच वेळामध्ये सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये येत आहे. तुम्हाला फक्त या ठिकाणी तुमची KYC पूर्ण करायची, जर नसेल केली तर हो शेतकरी बांधवांनो, हो महत्त्वाची बातमी सरकारने दिली. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, 18 जिल्ह्यांच्या या प्रक्रियेनंतर आता राहिलेल्या जिल्ह्यांचं काय. बघा या 18 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना लाभ मिळणार. बघा बी बियाण्यांसाठी शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार. परंतु ज्या शेतकरी बांधवांचे नाव यादीमध्ये आले नाही अशा शेतकऱ्यांनी आता नेमकं काय करायचे, तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील आठवड्यामध्ये पुन्हा यादी जारी करण्यामध्ये येणार आणि राहिलेल्या सर्व शेतकऱ्याला लाभ मिळणार. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, सरकारने सांगितलं आहे ज्या शेतकरी बांधवांकडे बघा फार्मर ID कार्ड आहे बघा त्या शेतकऱ्याला या ठिकाणी लाभ मिळणार. ज्यांनी फार्मर ID आतापर्यंत काढले नाही बघा अशांना या ठिकाणी लाभ मिळणार नाही. त्यामुळे जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार. शेतकरी बांधवांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.